डोंबिवलीतल्या चोळे गावातील किशोर चौधरी हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येते। काहीच दिवसांपूर्वी घर दुरुस्तीच्या ठेक्यावरून दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांचा चौधरींशी वाद झाला होता आणि या वादातून चौधरींवर गोळीबार करण्यात आला, ज्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। धक्कादायक गोष्ट म्हणजे किशोर चौधरींच्या शरीरातून तब्बल 28 गोळ्या काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। राहुल तपासे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय नेमक्या गोष्टी आता आणखी उघड होत आहेत तपासात? अश्विन, अतिशय निर्घुण हत्या असं एकंदरीत म्हणायला लागणार। क्राईमच्या इतिहासातला हा सगळ्यात एक वेगळा प्रकार पाहायला मिळतोय। हा जो मयत जो आहे पहिला किशोर चौधरी म्हणून, त्याच्या शरीरातून तब्बल 28 गोळ्या या नंतर बाहेर काढलेल्या आहेत। खरंच एक मोठा प्रकार हा पाहायला मिळतोय। याचबरोबर जो दुसरा जो मयत आहे, ज्याचा मृतदेह हा पोलादपूरच्या घाटामधून दरीमध्ये टाकण्यात आलेला आहे, त्याच्या खांद्याला गोळ्या मारल्यानंतर त्याला जखमी करण्यात आलं आणि या पोलादपूरच्या घाटामध्ये आणल्यानंतर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला। त्याच्यामध्ये जवळपास 6 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। 6 मधले 4 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। जो आरोपी आहेत ते आरोपी सध्या आता पोलादपूरच्या घाटामध्ये ट्रॅकर्सच्या कार्यकर्त्यांमार्फत ते मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। मात्र हे जे सगळे हा जो सगळा प्रकार आहे तो इंटिरियरचा वाद आहे। इंटिरियरचं जे काम आहे ते कोणाच्या हद्दीतलं कुणी घ्यायचं ह्या कारणातून हा सगळा वाद झाला होता। माझ्या हद्दीत आला या कारणातून किशोर चौधरी याचा खून केल्याचं समोर आलेलं आहे। किशोर चौधरींनी या अगोदर या आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगावे लागेल की जर का किशोर चौधरीची तक्रार वेळेत जर पोलिसांनी दखलपात्र म्हणून घेतली असती तर हा खून हे सगळे खुनाचे नाट्य घडले नसते, एवढं निश्चित। ठीक राहुल, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।